नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. तुम्ही आत्तापर्यंत अनेक जणांचे जीवन प्रवास पाहिले असतील. पण एक असा जीवन प्रवास, जो जीवन प्रवास ऐकल्यानंतर इतक्या मोठ्या दर्जाचा जीवन प्रवास आणि इतक्या मोठ्या लोकांसोबत बसण्याची एक आशा, आकांक्षा आणि एक स्वप्न पूर्ण करणारे राघवेंद्र द्विवेदी यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. भारताने T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मैदानावरती एक साधा माणूस शांतपणे उभा होता. कपाळावर कुंकू, साधा चेहरा. ना तो खेळाडू होता, ना कोच. पण भारतीय टीमच्या यशामागे त्याचा खूप मोठा वाटा होता. हा माणूस म्हणजे राघवेंद्र द्विवेदी. फक्त ₹21 खिशात घेऊन घर सोडणारा मुलगा आणि पुढे जाऊन भारतीय क्रिकेट टीमचा सर्वात महत्त्वाचा थ्रो डाऊन स्पेशालिस्ट बनलेला माणूस. ही आहे त्यांची खरी प्रेरणादायी गोष्ट. राघवेंद्र द्विवेदी यांचा जन्म कर्नाटकमधील कन्नड जिल्ह्यातील कुमटा या गावी झाला. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. त्यांचे स्वप्न होते की मला क्रिकेटर बनायचं आहे. पण त्यांच्या वडिलांना त्यांचे क्रिकेट खेळणे अजिबात आवडत नव्हतं. घरी परिस्थिती खूप चांगली नव्हती. एक दिवस त्यांनी मोठा निर्णय घेतला. फक्त ₹21 खिशात घेऊन त्यांनी घर सोडले आणि ते हुबळीला निघून गेले. हुबळीमध्ये त्यांच्याकडे राहायला घर नव्हतं. ते कधी बसस्टँडवर झोपायचे, कधी मंदिरात झोपायचे आणि काही दिवसांनी तर स्मशानभूमीतील एका रिकाम्या इमारतीत ते राहू लागले. 4.5 वर्षे ते तिथेच राहिले. क्रिकेटची मॅटच त्यांची चादर होती. राघवेंद्र यांचे क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतं, पण त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आणि त्यांचे क्रिकेटर बनण्याचे स्वप्न तुटले. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं, खेळाडू नाही बनलो तरी क्रिकेटमध्येच काम करायचं. काय जिद्द असते, काय प्रेरणा असते माणसांची. यशाच्या मागे किती लागावं आणि यशाच्या मागे कसं लागावं आंधळं होऊन, यशाच्या मागे कसं झपाटून लागावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे राघवेंद्र सर आहेत. ते हुबळीमध्ये क्रिकेट खेळाडूंना प्रॅक्टिस करताना बॉल टाकून मदत करू लागले. त्यांची मेहनत आणि समर्पण पाहून एका मित्राने त्यांना बँगलोरला जाण्याचा सल्ला दिला. ते बँगलोरला कर्नाटका इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेटमध्ये गेले. तेथे ते खेळाडूंना बॉल टाकणे, बॉलिंग मशीन चालवणे, प्रॅक्टिसमध्ये मदत करणे अशी कामं ते करू लागले. ते दिवस रात्र मेहनत करत होते. त्यांच्याकडे पैसे नव्हते. कधीकधी त्यांना उपाशीही राहायला लागायचं, अशी त्यांच्यावरती वेळ यायची. पण त्यांची मेहनत वाया कधी गेली नाही. कर्नाटकचे माजी विकेटकीपर तिलक नायडू यांनी त्यांची मेहनत पाहिली आणि त्यांची ओळख भारताचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांच्याशी करून दिली. हीच त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट आणि सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ही भेट ठरली. यानंतर त्यांना नॅशनल क्रिकेट अकॅडमी NCAमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी अनेक वर्ष पगाराशिवाय काम केले. फक्त एकच ध्येय, क्रिकेटमध्ये काहीतरी मोठं करायचं. नंतर त्यांनी BCCI लेव्हल 1 कोचिंग कोर्स पूर्ण केला. हळूहळू भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या थ्रो डाऊन खूप आवडू लागल्या. सचिन तेंडुलकर यांनी त्यांची मेहनत पाहिली आणि 2011मध्ये त्यांना भारतीय क्रिकेट टीमसोबत ट्रेनिंग असिस्टंट म्हणून संधी मिळाली, त्यांना दिली. ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी होती, ज्याच्यासाठी राघवेंद्र सर इतकी वर्ष मेहनत करत होते. गेल्या 13 वर्षापासून राघवेंद्र द्विवेदी, ज्यांना सगळे रघु म्हणतात, ते भारतीय टीमसोबत आहेत. ते थ्रो डाऊन स्पेशालिस्ट आहेत. ते प्रॅक्टिसमध्ये खेळाडूंना 150 किलोमीटर पर हवर वेगाने साईड आर्मने बॉल टाकतात. आत्तापर्यंत त्यांनी 10 लाखांपेक्षा जास्त बॉल टाकले आहेत. विराट कोहली एकदा म्हणाला होता, रघुच्या 150 किलोमीटर पर हवरच्या बॉलवर प्रॅक्टिस केल्यानंतर मॅचमध्ये फास्ट बॉलर हे मीडियम पेसर वाटतात. रोहित शर्मा, विराट कोहली आणि अनेक भारतीय खेळाडूंच्या यशामागे रघुचा खूप मोठा वाटा आहे. ते भारतीय टीमचे अनसंग हिरो आहेत. मित्रांनो, हा 3-4 मिनिटांमध्ये सांगितलेला तुम्हाला मी प्रवास हा त्यांच्या आयुष्यातल्या फार मोठ्या वर्षांनी भरलेला होता. एक साधी गोष्ट घ्या, ₹21 फक्त खिशात घेऊन निघाले. कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, कुठं राहायचं आहे, खायचं आहे, प्यायचं आहे, काही माहीत नाही. फक्त ध्येय एकच, मला क्रिकेटमध्येच माझं करिअर घडवायचं आहे. एक असा माणूस ध्येय वेडा, ज्याने मला नाही ना क्रिकेटर बनता चालेल, पण मी त्या क्रिकेट या खेळाला कधी सोडणार नाही. त्याच्या मागे मी हात धुवून लागेन, जीव ओतून काम करेन. या सगळ्या गोष्टी सांगणारे राघवेंद्र द्विवेदी आजच्या तरुणांना समजले पाहिजेत की यशाच्या मागे कसं लागायचं. आजच्या तरुणांना आम्हाला वाटतं, अरे मी पुढच्या वर्षी बघेन, अरे मी 10 वर्षानंतर बघेन, अरे मी 5 वर्षानंतर बघेन. नाही, यश हे असं मिळत नाही. एकदा तुम्ही ठरवलं, व तुमचं कितीही वय असो, तिथपासून सुरुवात करायची. जोपर्यंत ते यश मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग सोडायचा नाही.
आताच्या मुलांना काय 12वी केली, डिग्री केली की आम्हाला असं वाटतं आम्ही यश मिळवलं. एखादी नोकरी केली की आम्हाला असं वाटतं यश मिळवलं. नाही, तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल आहे, काहीतरी कुणाला तरी येतं आहे. त्या क्षेत्रामध्ये जाणं आणि त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव मोठं करणं हे सगळ्यात मोठं यश, एवढं लक्षात ठेवा. या जगामध्ये किड्या-मुंग्यांसारखी माणसं आहेत, पण असं असामान्य काम करणारी फार मोजकी माणसं आहेत. का? कारण ते यशाच्या मागे हात धुवून लागतात. मुलांनो, यातून फक्त एक गोष्ट आज शिका, यश कसं मिळवायचं आहे. ध्येयाला नजरेसमोरून हलवून द्यायचं नाही. एकदा ध्येय मी बघितलं आहे, मला तिथपर्यंत जायचं आहे, मला ते करायचं आहे, मग त्याच्यासाठी मला काहीही जरी करायची वेळ आली तरी मला हरकत नाही. आज तुम्हाला स्ट्रगल करताना, मेहनत करताना 4 लोकं हसतील, नावं ठेवतील, ठेवू द्या. उद्या जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, ही 4 लोकं तुमच्यासोबत फोटो काढण्यासाठी आसुसलेले असतील. ₹21 खिशामध्ये घेऊन निघालेले रघु सर आज जगातल्या दिग्गज खेळाडूंसोबत काम करतात. जगातल्या करोडपती असणाऱ्या खेळाडूंसोबत काम करतात आणि ते खेळाडू त्यांना आदरातिथ्य मानतात. याचा अर्थ विचार करा, नुसतं यश नाही मिळवलं तर ते यश मिळवून त्यातून आदर सन्मानही मिळवून घेतला. अशी उत्तम स्टोरी आणि असं उत्तम मला असं वाटतं आयुष्यातला अनुभव त्यांच्या मला देखील ऐकला. मी पण जेव्हा त्याच्यावरती अभ्यास केला, वाचलं, तेव्हा मला देखील त्यांच्यावरती अभिमान वाटला. त्यामुळे एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगतो, यश हे एका रात्रीमध्ये मिळत नाही आणि यश मिळवणारी माणसं, ध्येयापर्यंत पोहोचणारी माणसं ही कोणत्याही परिणामांची पर्वा करत नाहीत. तुम्हाला काय वाटतं रघु सरांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा.